स्वाधार योजनेची ऑनलाईन तारीख वाढविण्याची बहुजन संघर्ष समितीची मागणी. सहाय्यक आयुक्त यांच्यामार्फत आयुक्तांना दिलं निवेदन. सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं राबविण्यात येणाऱ्या स्वाधार या योजनेची ऑनलाईन तारीख वाढविण्याची मागणी बहुजन संघर्ष समितीच्या वतीने मंगळवार दिनांक 17 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 2 वाजता केली. या संदर्भात सहाय्यक आयुक्त अनंत कदम यांच्यामार्फत सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त यांना निवेदन देखील देण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना 2024-25चे ऑनलाईन प्रस्ताव स्वीकारण्याची अंतिम मुदत संपुष्टात आल्याने या ऑनलाईन साईटमध्ये अडचणी येत आहेत. शिवाय विद्यार्थ्यांना फॉर्म भरताना अडचणीचा सामना करावा लागतोय. त्यामुळे समाज कल्याण आयुक्त यांना निवेदन देत मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली. ऑनलाईन साईटमध्ये गेल्या 8 ते 10 दिवसापासून अडथळा निर्माण होत आहे. यामुळे फॉर्म भरण्यास वेळ लागतोय. अद्यापपर्यंत हजारो विद्यार्थी फॉर्म भरण्यापासून वंचित आहेत. तर बहुतांश विद्यार्थी हे खेडेगावातील असल्याने तसेच त्या ठिकाणी ऑनलाईनची सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांना नेट कॅफेचा आधार घ्यावा लागतोय. परंतु नेट कॅफेवर गर्दी असल्याने व ऑनलाईन साईट व्यवस्थित चालत नसल्यामुळे एक फॉर्म भरण्यास 2 ते 3 तासाचा वेळ लागतोय. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हितासाठी मुदतवाढ देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी निवेदनावर ॲडव्होकेट योगेश गाडगे, अविनाश खरात, सतीश जाधव, शुभम साबळे, सचिन जाधव, रोहित कसबे, प्रमोद कसबे, मुकेश जोगदंड, आकाश साळवे, आकाश रत्नपारखे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.